हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड थर्डचा जो चॅप्टर आहे 6 नंबरचा द नॉर्दर्न सिटीज ऑफ इंडिया हा आपण आज बघणार आहोत. तिच्यामध्ये बघा, पहिलं आहे दिल्ली. तर दिल्ली ऑफिशियली द नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली NCT इज अ सिटी अँड युनियन टेरिटरी ऑफ इंडिया. आता दिल्लीला आपण ऑफिशियलीरित्या काय म्हणतो? नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली, दॅट इज NCT. इट इज मेट्रोपॉलिटन सिटी सिच्युएटेड अलॉंग द बँक्स ऑफ रिव्हर यमुना. आणि ही नदी जी आहे यमुनेच्या किनाऱ्यावर वसली आहे ही दिल्ली. इट शेअर्स इज बॉर्डर विथ उत्तर प्रदेश इन ईस्ट अँड हरियाणा ऑन द अदर 3 साइड्स. एका बाजूला बघा इथे उत्तर प्रदेश आहे दिल्लीच्या, आणि एका बाजूला आहे 3 बाजूंनी आहे हरियाणा. दिल्ली इज डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स, ओल्ड दिल्ली अँड न्यू दिल्ली. दिल्लीचे 2 विभागणे होते, एक आहे जुनी दिल्ली आणि एक आहे नवीन दिल्ली. न्यू दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, आणि जे नवीन दिल्ली आहे ती आपली काय आहे? आपल्या देशाची राजधानी आहे. द मेन ऑफिसेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर लोकेटेड हिअर. आणि तिच्यामध्ये जे आपले महत्त्वाचे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत हे सगळे दिल्लीमध्ये आहेत. द प्रेसिडेंट, द प्राईम मिनिस्टर अँड द मिनिस्टर्स लिव्ह इन न्यू दिल्ली. आपल्या देशाचे राष्ट्रपती, नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान, विविध मंत्री हे सगळे न्यू दिल्लीत राहतात. क्लायमेट कसं आहे? वातावरण कसं आहे? दिल्ली एक्सपिरियन्सेस ॲन एक्स्ट्रीम क्लायमेट. अगदी टोकाचं असं वातावरण असतं. दॅट इज व्हेरी हॉट इन समर. खूप खूप गरम असतं उन्हाळ्यामध्ये, अँड व्हेरी कोल्ड इन विंटर. आणि थंडीच्या दिवसात हिवाळ्यामध्ये खूप थंड असतं. ड्युरिंग मे अँड जून अ हॉट अँड ड्राय विंड कॉल्ड लू ब्लोज इन सिटी. आणि मे आणि जून महिन्यामध्ये अत्यंत गरम अशी हवा वाहते, तिला आपण लू म्हणतो. दिल्ली एक्सपिरियन्सेस रेनफॉल बिटवीन द मंथ्स ऑफ जुलै अँड ऑगस्ट. आणि जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान दिल्लीमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावरती होतो. कल्चर म्हणजे संस्कृती. पीपल लिव्हिंग इन दिल्ली बिलॉंग टू व्हेरियस रिजन्स अँड रिलिजन्स. आता दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे, तर स्वाभाविक आहे की सगळ्या प्रांतातले लोक तिथे राहतात. त्याचप्रमाणे सगळ्या धर्माचे लोकसुद्धा तिथे राहतात. दे वेअर डिफरंट काइंड्स ऑफ ड्रेसेस. आणि ते विविध प्रकारचे कपडे घालतात, परिधान करतात. स्पीक डिफरंट लँग्वेजेस. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भाषाही बोलतात. सेलिब्रेट डिफरंट फेस्टिवल्स. आणि वेगवेगळे त्यांचे जे उत्सव आहेत ते पण ते वेगवेगळे मनवतात. येट लिव्ह हार्मोनियसली टुगेदर. तरीसुद्धा जरी त्यांचे सण वेगळे आहेत, धर्म वेगळे आहेत, कपडे घालण्याची पद्धत वेगळी आहे, तरीसुद्धा ते एकतेने एक होऊन राहतात, एकात्मकतेने राहतात. दिल्ली इज देअर बाय टर्म ॲज मिनी इंडिया. आणि म्हणून दिल्लीला आपण मिनी इंडिया किंवा छोटा भारत असंही म्हणतो. पीपल ऑफ दिल्ली आर कॉल्ड डेलाइट्स. जे दिल्लीत लोक राहतात त्यांना आपण काय म्हणतो? डेलाइट्स. अँड आर नोन फॉर देअर लव्ह फॉर फूड. आणि ते लोक दिल्लीतले लोक कशासाठी ओळखले जातात? त्यांच्या फूडच्या प्रेमासाठी. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फूड हे खूप आवडतात. चाट, छोले भटुरे, बिर्याणी, दाल मखनी, बटर चिकन अँड फूड फ्रॉम कम्स ऑफ ओल्ड दिल्ली आर व्हेरी फेमस. आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर छोले भटुरे, बिर्याणी, चाट असे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते इथे खूप फेमस आहेत. आता इम्पॉर्टंट प्लेसेस इन दिल्ली, जे महत्त्वाच्या ज्या वेगवेगळ्या जागा आहेत दिल्लीतल्या त्या आपण बघूया. दिल्ली हॅज बीन रूल्ड बाय मेनी रूलर्स सिन्स एन्शंट टाइम्स. हेन्स दिल्ली हॅज मेनी मोन्युमेंट्स, मिनेरेट्स, टूम्स, पॅलेसेस, फोर्ट्स, टेम्पल्स अँड मॉस्क. अत्यंत प्राचीन काळापासून
दिल्लीवरती अनेक लोकांचे शासन राहिले आहे आणि त्यामुळे आपण असं बघतो की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, अनेक राजांच्या स्मरणार्थ बांधलेले वास्तू आहेत, मिनेरेट्स म्हणजे छोटे छोटे आपण म्हणूया मनोरे आहेत, टूम्स आहेत म्हणजे कबरी आहेत, पॅलेसेस आहेत म्हणजे राजवाडे आहेत, किल्ले आहेत, मंदिरं आहेत, मस्जिदी आहेत. आता त्यातला बघा पहिला आहे रेड फोर्ट. आता रेड फोर्ट म्हणजे लाल किल्ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर रेड फोर्ट इज फेमसली कॉल्ड लाल किल्ला अँड वॉज बिल्ट बाय द मोगल एम्परर शहाजहान. सगळ्यांना माहिती आहे, आपण 15 ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांचं भाषण ऐकतो लाल किल्ल्यावरनं. तर तो किल्ला त्याला आपण मराठीतनं लाल किल्ला म्हणतो आणि तो कोणी बांधला होता तर मोगल बादशाह जो शहाजहान होता त्याने तो बांधला. ऑन एव्हरी इंडिपेंडन्स डे द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया होस्ट द नॅशनल फ्लॅग हिअर. आणि दर 15 ऑगस्टला आपले जे पंतप्रधान असतात देशाचे ते तिथे तिरंगा हा फडकवतात. आता दुसरा महत्त्वाचा आहे बघा, तिथे कुतुब मिनार आहे. कुतुब मिनार इज द वर्ल्ड्स टॉलेस्ट ब्रिक मिनारेट. ही एक प्रकारचा मिनार आहे बघा कुतुब मिनार. आणि तो किती उंच आहे तर तो आहे 72.5 मीटर उंच आहे. कुतुबुद्दीन ऐबक स्टार्टेड इट्स कन्स्ट्रक्शन अँड इल्तुमिश completed in the 13th century. आणि तो कुतुबुद्दीन ऐबक जो होता त्यानं बांधायला सुरुवात केली आणि पुढं इल्तुमिश नावाचा जो राजा होता त्याने 13व्या शतकात त्याला पूर्ण केलं काम ते. नंतरचं बघा अक्षरधाम टेम्पल आहे. अक्षरधाम टेम्पलमध्ये built in 2005, it is situated in East Delhi and is known for its amazing architecture. आणि हे जे अक्षरधाम आहे हे 2005 बांधलं गेलं आणि हे ईस्ट दिल्ली म्हणजे पूर्वी दिल्लीत आहे आणि ते अतिशय त्याचं जे सुंदर जे बांधकाम केलं आहे छान त्या बांधकामासाठी फेमस आहे. नंतर बघा राजघाट आहे. राजघाट इज अ मेमोरियल ऑफ महात्मा गांधी द फादर ऑफ नेशन. आणि राजघाट कशासाठी फेमस आहे तर आपले आवडते सगळ्यांचे महात्मा गांधी जे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत त्यांच्या स्मरणार्थ हा राजघाट बांधला गेलेला आहे. इट इज लोकेटेड नियर द बँक्स ऑफ रिव्हर यमुना. आणि यमुना नदीच्या किनारी हा राजघाट बांधला गेलेला आहे. आता बघा राष्ट्रपती भवन आहे. राष्ट्रपती भवन इज द प्लेस व्हेअर द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्ज. आणि ह्या राष्ट्रपती भवनामध्ये कोण राहतं तर आपल्या देशाचे राष्ट्रपती राहतात. इट इज अ ह्यूज पॅलेस विथ अराउंड 340 रूम्स. आणि हा ह्यूज म्हणजे प्रचंड असा हा एक प्रकारे राजवाडाच आहे आणि तिच्यामध्ये 340 रूम्स आहेत. नंतर महत्त्वाची जागा कोणती आपली इंडिया गेट. इंडिया गेट वॉज डिझाईन्ड बाय सर एडविन ल्युटेन्स. इट वॉज बिल्ट इन 1931. तर इंडिया गेट हे सर एडविन ल्युटेन्स यांनी त्याचं स्ट्रक्चर तयार केलं किंवा त्याची डिझाईन तयार केली, आराखडा तयार केला आणि 1931 साली त्याला बांधलं गेलं. इट इज अ मेमोरियल साईट फॉर द इंडियन सोल्जर्स हू डाईड इन वर्ल्ड वॉर I. आणि पहिल्या महायुद्धामध्ये जे आपले भारतीय सैनिक वारले होते त्यांच्या स्मरणार्थ हे इंडिया गेट बांधलं गेलेलं आहे. अपार्ट फ्रॉम दीज जंतर मंतर, ओल्ड फोर्ट, जामा मस्जिद, लोटस टेम्पल, हुमायून्स टूम, तुगलकाबाद फोर्ट अँड पार्लमेंट हाऊस आर इक्वली फेमस. आणि त्याचप्रमाणे बघा जंतर मंतर, नंतर ओल्ड फोर्ट, नंतर जामा मस्जिद, लोटस टेम्पल हे सुद्धा तेवढेच फेमस आहे. आपली जी पार्लमेंट हाऊस म्हणजे आपली संसद आहे ती सुद्धा दिल्लीमध्येच आहे. आता नेक्स्ट जी सिटी आहे ती आहे पटना. तर पटना तुम्हाला माहिती आहे पटना कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ती आहे बिहारची राजधानी. पटना
इज द कॅपिटल सिटी ऑफ बिहार. इट इज सिच्युएटेड अलॉंग द बँक्स ऑफ रिव्हर गंगा. आणि ही गंगेच्या किनारी बसलेलं हे गाव आहे, हे सिटी आहे, शहर आहे. कॉमनली स्पोकन लँग्वेजेस, इथे कोणत्या लँग्वेजेस बोलल्या जातात तर इथे हिंदी, मैथिली, भोजपुरी, उर्दू ह्या भाषा बोलल्या जातात. त्याचप्रमाणे हे फेमस कशासाठी आहे तर मधुबनी पेंटिंग्स. तर बघा पेंटिंग्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर इथे बिहारमध्ये मधुबनी नावाचं पेंटिंग असतं, त्याच्यासाठी सुद्धा पटना फेमस आहे. त्याचप्रमाणे फेमस फूड डिशेस कोणकोणते आहे तर लिट्टी चोखा, नंतर चुरा दोही, हे अत्यंत फेमस असे डिशेस आहेत पटण्याच्या. फेमस प्लेसेस टू व्हिजिट, त्याचप्रमाणे इथे कोणकोणते लोकप्रिय असे ठिकाणं आहेत तर बघूया. ते आहे खुदाबख्श ओरिएंटल पब्लिक लायब्ररी आहे, नंतर मार्टीज मेमोरियल आहे, पटना म्युझियम आहे, गोलघर आहे, पटना साहिब गुरुद्वारा आहे, महात्मा गांधी सेतू आहे. हे सगळे इथे फेमस आहेत. नंतर बघा पटण्यानंतर आहे लखनौ. लखनौ आपल्याला माहिती आहे ही लखनौ इज ऑल्सो नोन ॲज द सिटी ऑफ नवाब्स. इट इज द कॅपिटल सिटी ऑफ उत्तर प्रदेश. ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. त्याचप्रमाणे हिला सिटी ऑफ नवाब म्हटलं जातं. सिटी ऑफ नवाब्स का म्हटलं जातं तर ह्या ठिकाणी ऐतिहासिक काळापासून तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नवाब लोक, राजे, छोटे छोटे राजे, त्यांना नवाब म्हटलं जायचे, ते राज्य करायचे आणि म्हणून त्याला म्हणतात सिटी ऑफ नवाब्स. इट इज सिच्युएटेड अलॉंग द बँक्स ऑफ रिव्हर गोमती. आणि ही गोमती नदीच्या किनाऱ्यावरती हे शहर बसलेलं आहे. कोणतं लखनौ. कॉमनली स्पोकन लँग्वेजेस, इथे कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात तर इथे आहे हिंदी, उर्दू, इंग्लिश ह्या भाषा इथे बोलल्या जातात. फेमस फॉर चिकन एम्ब्रॉयडरी. चिकन एम्ब्रॉयडरी म्हणजे काय, कापडावरची एक प्रकारची जे नक्षीकाम असतं त्याला आपण एम्ब्रॉयडरी म्हणतो. तर इथे फेमस आहेत, खूप लोकप्रिय आहे आणि प्रसिद्ध आहे. फेमस फूड डिशेस, इथे कोणकोणत्या लोकप्रिय किंवा आपण म्हणूया प्रसिद्ध अशा फूड डिशेस आहेत तर कबाब्स, कोरमाज, वारकी पराठाज. फेमस प्लेसेस टू व्हिजिट, कोणते फेमस अशा व्हिजिट्स आपल्या प्लेसेस आहेत तर रूमी दरवाजा, भूलभुलैया, इन द बारा, इमामबारा, क्लॉक टॉवर, चत्तर मंजिल, शहीद स्मारक, हे सगळे इथले फेमस असे ठिकाण आहेत. नंतरचं आहे बघा लखनौ नंतर येतं चंदीगड. तर चंदीगडमध्ये काय काय आहे बघा. चंदीगड इज द कॅपिटल ऑफ 2 स्टेट्स. तर बघा हे चंदीगड जे आहे हे एका राज्याची राजधानी नाही आहे तर 2 राज्यांची राजधानी आहे, ते म्हणजे पंजाब आणि हरियाणा. इट इज अ सिटी डिझाईन्ड बाय अ फ्रेंच आर्किटेक्ट ली कॉर्बुझियर अँड इज डिव्हायडेड इंटू मेनी सेक्टर्स. आणि हिला कोणी एका फ्रेंच आर्किटेक्टनं डिझाईन केलं होतं आणि ह्या चंदीगड शहर जे आहेत हे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये विभागले गेलेले आहेत. इट इज अ युनियन टेरिटरी अँड अ फर्स्ट प्लॅन सिटी ऑफ इंडिया. आणि हे युनियन टेरिटरी आहे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय की जिथे केंद्र सरकारची सत्ता असते असं जे ठिकाण आहे त्याला आपण काय म्हणतो युनियन टेरिटरी म्हणतो. आणि हे फर्स्ट प्लॅन सिटी ऑफ इंडिया आहे म्हणजे जे शहरं वसलेत गेले आहेत आपल्या भारतामध्ये ते प्लॅनिंगनं केले गेलेले नाहीत, परंतु चंदीगड हे असं शहर आहे की जे पहिल्यांदाच प्लॅनिंग करून तयार केलेलं गेलं शहर आहे. आता बघा इथे कॉमनली स्पोकन लँग्वेजेस कोणकोणते आहेत तर पंजाबी, हिंदी, इंग्लिश. त्याचप्रमाणे फेमस फॉर काय अजून रॉक गार्डन मेड फ्रॉम रिसायकल्ड ऑब्जेक्ट्स. रिसायकल म्हणजे काय आपण वापरल्या गेलेल्या ज्या वस्तू असतात त्यांच्यापासनं जे बनवतात त्याला त्यांनी नाव दिले रॉक गार्डन. ठीक आहे. नंतरचं आहे फेमस फूड डिशेस. इथले फेमस असे डिशेस कोणते आहेत तर बटर चिकन, छोले भटुरे, चाट. फेमस प्लेसेस टू व्हिजिट, इथे कोणकोणते बघा इथे हे रॉक गार्डन दिसते आपल्याला वेगवेगळ्या जुन्या वापरलेल्या वस्तूंपासनं तेव्हा बनवलेलं आहे. रॉक गार्डन, सुखना लेक, झाकीर हुसेन रोज गार्डन एक्सेट्रा. झालं. आता शेवटची सिटी आहे ती म्हणजे श्रीनगर.
आपल्याला माहिती आहे श्रीनगर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर ही आहे जम्मू आणि काश्मीर राज्याची राजधानी. श्रीनगर इज द समर कॅपिटल ऑफ द युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर. तर जम्मू अँड काश्मीरची उन्हाळ्यातली जी राजधानीचं शहर आहे ते म्हणजे श्रीनगर. इट इज सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ रिव्हर झेलम. आणि श्रीनगर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं आहे, तर झेलम नदीच्या. श्रीनगर इज व्हेरी पॉप्युलर ॲज अ टुरिस्ट स्पॉट. आणि श्रीनगर आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा कदाचित गेलोही असू तुम्ही लोक, की हे फेमस पॉप्युलर लोकप्रिय असं टुरिस्ट प्लेस आहे. टुरिस्ट म्हणजे काय, टुरिस्ट प्लेस म्हणजे की जिथे लोक फिरायला जातात. कॉमनली स्पोकन लँग्वेजेस, इथे कोणकोणत्या लँग्वेजेस बोलल्या जातात, तर काश्मीरी, डोगरी, उर्दू आणि हिंदी. फेमस फॉर, कशासाठी फेमस आहे, प्रसिद्ध आहे ड्राईड फ्रूट्स. ड्राय फ्रूट्स आपल्याला माहिती आहेत, काजू वगैरे किंवा बदाम, पिस्ते. त्यानंतर कार्पेट्स, आपण ते कार्पेट्स आपल्या घरातल्या फ्लोरिंगवर टाकतो ते कार्पेट्स. नंतर शॉल्स, उलन सूट्स, वूडवर्क आणि पेपर मॅच, असे वेगवेगळ्यासाठी ते फेमस आहे. फेमस फूड डिशेस, इथे कोणकोणत्या फूड डिशेस फेमस आहेत, तर कव्हा, मटन रोगान जोश, मोदूर पुलाव, वाजवान हे फेमस इथले डिशेस आहेत. फेमस प्लेसेस टू व्हिजिट, इथे कोणकोणते फेमस किंवा प्रसिद्ध असे ठिकाणं आहेत, तर दल लेक, मुघल गार्डन्स, चष्मेशाही, परी महल आणि टुलिप गार्डन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे हे आपले उत्तर भारत म्हणजेच नॉर्थ इंडियातले महत्त्वाचे सिटीज आपण पाहिल्या. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण पूर्वेकडचे म्हणजे पूर्व भारतातले जे महत्त्वाचे शहर आहेत ते बघूया. थँक्यू.